तळ हातावरती आणि तळ पायावरती ब्राऊन कलरचे पॅचेस किंवा प्लाक येत आहेत का, तर याला फंगल इन्फेक्शन म्हणून इग्नोर करू नका. हे सेकंडरी सिफिलिसचे लक्षणे असू शकतात. नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका सूर्यवंशी, कन्सल्टंट डर्मॅटोलॉजिस्ट ॲट श्री सिद्धिविनायक स्किन क्लिनिक नांदेड. आज आपण सिफिलिस या आजाराबद्दल माहिती घेणार आहोत. सिफिलिस हे लैंगिक संबंधाद्वारे होणारं इन्फेक्शन आहे, म्हणजेच हे एक STI आहे. सिफिलिस ट्रेपोनिमा पॅलिडम या जीवाणूमुळे होतं. त्यामध्ये सुरुवातीला जेनिटल एरियावरती राऊंड टूअर पेनलेस इंडुलेटेड अल्सर असतो. त्याबरोबर लिम्फॅडिनोपॅथी असते, त्याला सॅन्कर असे म्हणतात किंवा प्रायमरी सिफिलिस असं म्हणतात. ट्रीटमेंट न घेतल्यास याचं कन्व्हर्सन सेकंडरी सिफिलिस मध्ये होऊ शकतो. याचे इन्क्युबेशन पिरियड 2 to 12 वीक आहे. ह्यामध्ये सुरुवातीला पेशंटला कन्सिस्टंट सिम्पटम लाईक फीवर, मायल्जिया, आर्थ्राल्जिया असतो. त्यानंतर स्किनवरती रॅशेस स्टार्ट होतात. सुरुवातीला तळहातावरती किंवा तळपायावरती ब्राऊन कलर पॅचेस असतात. ते असिम्प्टोमॅटिक असतात किंवा न खाजणारे असतात. त्याबरोबर शरीरावरती इतर भागावर ब्राऊन टू रेड टू ब्राऊन कलर मॅकूल, पॅपूल किंवा प्लाक असतात. काही केसेस मध्ये इम्युनिटी कमी असेल तर नोडुलो अल्सरेटिव्ह लिजन असतात. त्याबरोबर तोंडात स्प्लिट पॅपूल आणि म्युकस पॅच असतो आणि जेनिटल एरियावरती कॉन्डलेमा लाटा असतो. सेकंडरी सिफिलिसला इतर कंडिशन पासून डिफरन्शिएट करणं खूप आवश्यक आहे. त्यामध्ये टिनिया, सोरायसिस, पिटायसिस रोजिया, लायकन प्लॅनस, सार्कायडोसिस किंवा ट्युबरक्लोसिस किंवा कुष्ठरोग ह्या सगळ्यापासून डिफरन्शिएट करणं खूप आवश्यक आहे. डायग्नोसिस करण्याकरिता आपण VDRL आणि TPA करतो. VDRL 1:8 असेल तर आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो. ते कन्फर्मेशन करण्याकरिता आपण TPA करतो. त्याबरोबर हे STI असल्यामुळे आपण HIV, HBsAg आणि HCV करून घेतो. STI इन्फेक्शन असल्यामुळे पार्टनर इव्हॅल्युएशन करणं खूप आवश्यक आहे. मॅनेजमेंट मध्ये पार्टनर काउन्सिलिंग करतो. त्याबरोबर प्रायमरी आणि सेकंडरी सिफिलिस मध्ये आपण इंजेक्शन बेंझॅटिन पेनिसिलिन 2.4 मिलियन युनिट इंट्रामस्क्युलर देतो. बेंझॅटिन पेनिसिलिनची ॲलर्जी असल्यास डॉक्सिसायक्लिन किंवा अझिथ्रोमायसिन देऊ शकतो. सो अशाच स्किन रिलेटेड माहिती करिता मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.